5-6 महिन्यापूर्वी आहे ना एकदम अचानक पाठीला पोटात दुखत होतं, डोकं दुखत होतं. त्याच्यानंतर मग थोडंसं पोटात दुखत, मग आम्ही बाहेर काय म्हणजे पोटात डॉक्टरकडे गेलो. पोटात डॉक्टरांना केले ना मी 2-3 वेळा केली आपल्या सोनोग्राफी केली, इंडोस्कोपी केली. नंतर मग मोठे डॉक्टर दाखवलं. नंतर सोडियम कमी झालं. नंतर मग पोटाचं थोडंसं डोक्यावर थोडंसं परिणाम झाला, सगळं झालं. असं वेगवेगळे ट्रीटमेंट करीत आलो, पण त्याच्या फरक पडत. पण नंतर काय पोट राहिना आणि उलट्या काही राहिना. 1-2-3 महिने डॉक्टरकडे गेलो आम्ही, पालवी डॉक्टरकडे गेलो, ठाणे डॉक्टरांकडे गेलो. परंतु काय झाले का ते उलटीच थांबली. नंतर मग थोडंसं आम्ही ते बोराटे डॉक्टर त्यांच्याकडे गेलो होतो. मग त्यांनी थोडंसं परत त्याच्या 2-4 दिवस आम्हाला फरक पडला. परत आम्ही आयुर्वेदिक डॉक्टर परत दुसरा शोधला, पण त्यांचाही काय थोडासा फरक आम्हाला जाणवला. पण तुमचा ट्रेस लागल्यामुळं मग तुमच्याकडून आम्ही आता 1.5 महिन्याला ट्रीटमेंट चालू आहे. आम्हाला 15 दिवसातच आम्हाला फरक पडला ट्रीटमेंट सुरू झाल्यापासून. नंतर थोडंसं जेवण चतकूर भाकर खाल्ली तर त्याला 2 मिनिटं झोपायचं, परत खायचं. तर नंतर ते घास खाल्ला का वांटी व्हायची. परंतु आता इतकं व्यवस्थित झाले का वांट्या बंद झाल्यात. जेवण चतकूर अर्धी, 3 चतकूर 1, आता जवळ पाऊण चपाती किंवा अर्धी 3 चतकूर भाकर जेवण जातं. आता थोडंसं 5-7 दिवसापासून एकादशीच्या नंतर आता थोडंसं स्वयंपाकामध्ये थोडंसं मदत करतात, थोडंसं हॉटेलचा डबा बंद झाला. थोडंसं फिरायला बी जात आहे, थोडासा व्यायाम करावा असं वाटतं, काही करावं असं वाटतं काय. आणि थोडंसं बरंच झालं. थोडंसं फक्त काय झाले, जेव्हा अशक्तपणा आहे तो आता कमी होत चाललाय. म्हणजे समाधान वाटलं थोडक्यात असं. त्याच्यामुळे तुम्हाला धन्यवाद डॉक्टरांना काय.